नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्ह्याचे यावर्षी पोलीस वाहन चालक भरतीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण येणाऱ्या पोलीस भरतीच्या आगामी परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तर करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात। पहिला प्रश्न आहे, पीयूसीसी म्हणजे काय? तर या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला पीयूसीसीचा फुल फॉर्म विचारलेला आहे। तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट। पीयूसीसीचा अर्थ काय होतो? तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट। पुढचा प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे डॅश। तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय सी, संपूर्ण भारतात वैध आहे। पुढचा प्रश्न तिसरा, वैद्यकीय मदतीकरिता ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी शासनाकडून कोणता हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय डी, 108। पुढचा प्रश्न चौथा, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय डी, MSRDC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। पुढचा प्रश्न पाचवा, हलके खाजगी वाहन चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये निश्चित केलेली किमान वयोमर्यादा डॅश। योग्य उत्तर आहे पर्याय बी, 18 वर्षे पूर्ण। पुढचा प्रश्न, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे या अपराधाबद्दल मोटार वाहन कायद्यातील शिक्षा कलम डॅश। तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 183। पुढचा प्रश्न सातवा, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र, परवाना इत्यादी शिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 207। पुढचा प्रश्न आठवा, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाला लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3। पुढचा प्रश्न नववा, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये मद्य प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधी द्रव्याचा अंमल असलेल्या व्यक्तीने मोटार वाहन चालविले तर कोणत्या कलमानुसार शिक्षा दिली जाते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे हा, परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 185। पुढचा प्रश्न 10वा, मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, प्रसारण प्रणाली, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रान्समिशन सिस्टम असे म्हणतात। पुढचा प्रश्न 11वा, वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शविणारे परिमाण PSI याचे पूर्ण रूप काय? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, पाउंड्स पर स्क्वेअर इंच। PSI चा फुल फॉर्म काय आहे? तर पाउंड्स पर स्क्वेअर इंच। पुढचा प्रश्न 12वा, क्लच रायडिंग म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे, यालाच क्लच रायडिंग असे म्हणतात। पुढचा प्रश्न 13वा, हे चिन्ह काय दर्शविते? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय सी, ओव्हरटेकिंग करण्यास मनाई। पुढचा प्रश्न 14वा, हे चिन्ह काय दर्शविते? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, 3.5 मीटर पर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश। पुढचा प्रश्न 15वा, दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही। तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय सी, नजीकचा प्रकाशझोत वापराल।
दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही नजीकचा प्रकाशझोत वापराल. पुढचा प्रश्न 16वा. मोटार वाहनांना मागील बाजूला लाल परावर्तित पट्टी म्हणजेच रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे. कारण तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय डी, रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. पुढचा प्रश्न 17वा. हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते? तर पहा, या ठिकाणी LMVचे वजन विचारलेले आहे. योग्य उत्तर आहे पर्याय बी, 7.5 टन. पुढचा प्रश्न 18वा. विजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखावे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए, नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असतो व त्यावर पांढऱ्या अक्षराने नंबर लिहिलेला असतो. पुढचा प्रश्न 19वा. गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती लागते? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, 16 वर्षे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 19 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर आज आपण येथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.